वेलकम स्टुडंट्स. आपण जी सिरीज आपण पाहतो आहे पूर्ण जे आपले प्रशासकीय विचारवंत जे आहेत आपले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स त्याची आपण सिरीज पाहत आहे. ऑलरेडी आपण बरेचसे थिंकर्स पाहिलेले आहेत आणि अजून आपण बरेचसे थिंकर्स पाहत आहोत. ठीक आहे. तर हे जे आपले प्रशासकीय थिंकर्स आहेत त्याच्यामध्ये या आधी आपण जे आधीचे लेक्चर्स पाहत होतो ते आपण एल्टन मायो बद्दल पाहिलेलं आहे. ऑलरेडी 2 लेक्चर्स आपण एल्टन मायोचे पाहिलेले आहे. त्याची जी काही थेअरी होती ती थेअरी आपण समजून घेतलेली आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये, कारण आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये आपण गोष्टी अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेत असतो. ठीक आहे. तर आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये ऑलरेडी एल्टन मायोचे थेअरी त्याचे जे सिद्धांत आहे ते समजून घेतले याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये. तुम्ही ते पाहिले नसेल तर आधी ते पहा. ठीक आहे. आणि त्याच्या आधीचे जे थिंकर्स आहेत, जे कोणती आपली पूर्ण सिरीजचे थिंकर्स आहेत, सगळे थिंकर्स पहा. ते तुम्हाला एक ओळख करून देतील या सगळ्या विचारवंताबद्दल आणि ज्यांचे जे काही सिद्धांत आहेत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजून जातील. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण एल्टन मायो बद्दल काय समजून घेणार आहेत. आपण समजून घेणार आहे एल्टन मायोची जी थेअरी होती त्या थेअरीवर कोणकोणत्या प्रकारच्या टीका आहेत. सिद्धांत ऑलरेडी आपण पाहिलेले आहे. तुम्ही पाहिले नसाल तर ते आधीचे लेक्चर्स पहा, तुम्हाला सिद्धांत कळतील आणि ते सिद्धांत कळल्यानंतरच तुम्हाला टीका कळणार. त्याच्याशिवाय तुम्हाला एल्टन मायो कळणार नाही. त्यामुळे ते पहिले सिद्धांत पहा आणि मगच आपण ह्या टीकेवर पाहूया. तर आपण सिद्धांत तर पाहिलेला आहे की एल्टन मायो किती चांगल्या गोष्टी सांगतो. ओके. तो सांगतो की मानवी संबंधांवर तुम्ही फोकस करायला पाहिजे. त्याच्या थेअरीचं नावच आहे ह्युमन रिलेशन स्कूल म्हणतो तो. ह्युमन रिलेशन थेअरी, मानवी संबंध सिद्धांत. कारण त्याचा फोकस कशावर आहे? मानवी संबंधांवर. तो कशावर फोकस करतो? लोकांची जे कर्मचाऱ्यांची मानसिकता चांगली असावी त्याच्यावर तो फोकस करतो. तो अनौपचारिक संस्था इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन बद्दल बोलतो. या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. मग एवढे चांगले सिद्धांत असताना त्याच्यावर काय टीका असू शकते? ऑफकोर्स त्याच्यावर काही टीका आहेत. कोणकोणत्या टीका आहेत पहा. तो व्यवस्थापक समर्थक आहे म्हणून त्याच्यावर टीका केली जाते. ओके. आता तो व्यवस्थापक समर्थक का म्हटलेला आहे? मॅनेजमेंटचा समर्थक आहे तो तर बोलला ना लोकांबद्दल. तो सांगतो मानसिकता समजून घ्या कर्मचाऱ्यांबद्दल. परंतु तरी सुद्धा तो व्यवस्थापक समर्थक का म्हटला जातो? कारण अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय आहे एल्टन मायोच्या सिद्धांताचा? तो आहे प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता. आतापर्यंत जे याच्या आधीचे आपण थिंकर्स पाहिले एल्टन मायोच्या आधीचे ते सुद्धा उत्पादकतेबद्दलच तर बोलत होते, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याबद्दल. मायो पण त्याच्याबद्दलच बोलतो. मग यामध्ये तो ठीक आहे, मायो ह्युमन सिद्धांतांबद्दल बोलला की थोडासा तुम्ही त्यांना विश्रांतीचा वेळ द्या. ठीक आहे, चांगल्या गोष्टी तो बोललेला आहे. यामध्ये लोकांचा थोडा विश्रांती, शारीरिक मानसिक विकास किंवा त्यांना रेस्ट मिळावी याची त्यांनी कम्प्लिटली काळजी घेतलेली आहे. परंतु त्यामध्ये अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑर्गनायझेशनचा हा उत्पादकता असायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला मायो सांगतो. आणि हे जे सिद्धांत आहे ते फक्त प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आहे, ह्युमन वेलफेअरसाठी नाही आहेत. ठीक आहे. आणि या सिद्धांतामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, तो कुठेही लोकांचे पगार वाढवा, लोकांना जास्त पैसा द्या, लोकांची जे आर्थिक स्थिती आहे ती सुधरवा याच्याबद्दल तो कुठेच बोललेला नाही आहे. तो फक्त काय सांगतो? हा मानसिकता चांगली ठेवा. मानसिकतेने तुमचे पोट भरणार आहेत का? नाही भरत. तुम्हाला हातामध्ये पैसा पाहिजे आणि एल्टन मायो पैसा एक्स्ट्रा देण्याबद्दल बोलत नाही. तो रेस्ट द्या म्हणतो, परंतु अल्टिमेटली कामही करून घ्या असंही सांगतो. त्यामुळे तो व्यवस्थापक समर्थक म्हणून त्याच्यावर टीका केली जाते. दुसरा, सामान्यीकरणासाठी थोडक्या लोकांचे नमुने. हजारो लोकांचे तो सांगतोय की हे सगळ्या लोकांना लागू होते, हजारो लाखो लोकांना त्याचा सिद्धांत लागू होतो असं तो म्हणतो. परंतु नमुने घेण्यासाठी तो बोटावर मोजण्यासारखे काही लोक निवडतो. बोटावर मोजण्यासारखे लोकांना तो जमा करतो, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करतो आणि सांगतो हा एक्सपेरिमेंट सगळ्यांना लागू होईल. कसं शक्य आहे? आणि तेही USA मध्ये तिथल्या लोकांवर केलेले त्यांनी जे नमुने आहेत, काही लोक घेतलेले आहेत आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून नमुने घेतो आणि पूर्ण सांगतो पूर्ण जगामध्ये लागू होतो. शक्य आहे का? युनिव्हर्सल असू शकतो का तो प्रिन्सिपल? नसूच शकतो. तो युनिव्हर्सल कसा असेल तो प्रिन्सिपल? त्यामुळे असे निष्कर्ष जे आहेत ते युनिव्हर्सल असू शकणार नाहीत. ठीक आहे. ते सगळ्यांना लागू होणार नाहीत. ते त्याच्याच ऑर्गनायझेशनमध्ये लागू होतील का सगळ्यांसाठी त्याचीच गॅरंटी नाही आहे. तर त्या देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये लागू होतील याची काय गॅरंटी? कारण बोटावर मोजणाऱ्या लोकांनी एवढ्यासाठी तेवढ्या लोकांना घेऊन तर तुम्ही एक्सपेरिमेंट केलेले आहे. तो सुद्धा प्रॉब्लेम आहे एल्टन मायोचा. आर्थिक पैलूंविषयी जागरूकतेचा अभाव. तो आर्थिक पैलूबद्दल बोलतच नाही आहे. तो हे विसरून जातो की पैसा सुद्धा तेवढाच आवश्यक असतो, फक्त मानसिकतेने पोट भरत नाही. ठीक आहे. त्यामुळे जो एल्टन मायो पैशाला कम्प्लिटली निग्लेक्ट करतो ते रॉंग आहे.
तो ठीक आहे, मानसिकतेबद्दल बोलतो हे चांगली गोष्ट आहे, परंतु पैसा कसा निग्लेक्ट करू शकतो तू? पैसा मोटिवेटर नसतो का? जास्त पैसा भेटला तर लोक जास्त काम करत नाहीत का? करतात, ऑफकोर्स करतात. त्यामुळे या ठिकाणी पैसा आणि मानसिकता या दोघांचं संतुलन असायला पाहिजे होतं. जे जुने थिंकर्स आहे, क्लासिकल थिंकर, अभिजात सिद्धांत, जे टेलर, वेबर वगैरे आपण जे पाहिलेत, ते कशाबद्दल पाहतात, कशाबद्दल बोलतात, फायोल वगैरे, ते सगळे बोलतात की बाबा पैसा मनी ऍक्ट ॲज अ मोटिवेटर. लोकांकडून खूप कामं करून घ्या, ते पैशासाठी काम करायला तयार आहे. ते मशीन सारखं समजतात. मायो कंप्लीट उलटा होऊन जातो. तो म्हणतो पैसा राहू द्या, मानसिकतेवर लक्ष द्या. आपल्याला समतोल पाहिजे. मायो समतोल ठेवत नाही, पैशाला कम्प्लिटली निग्रे करतो. त्याची जागरूकता बद्दल तो बोलत नाही की पैसा सुद्धा किती आवश्यक आहे त्याच्याबद्दल तो बिलकुल बोलत नाही. तो फक्त म्हणतो हा ठीक आहे, मानसिकता चांगली ठेवा, जे की रॉंग आहे. ओके. तो रचनात्मक संघर्ष, कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट सिद्धांताला त्याच्या थेअरीमध्ये स्थान नाही आहे. कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट, रचनात्मक संघर्ष, याचा हा कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट किंवा रचनात्मक संघर्ष काय सांगतो की ऑर्गनायझेशनमध्ये संघर्ष सुद्धा चांगली गोष्ट असतात. ऑर्गनायझेशनला इम्प्रूव्ह होण्यासाठी, सुधारण्यासाठी मॅनेजमेंट आणि वर्करमधले संघर्ष सुद्धा चांगले असतात, कारण यामधून एक नवीन सोल्युशन निघते, जे सोल्युशन ऑर्गनायझेशनला डेव्हलप करण्यासाठी आवश्यक असते. परंतु जर मायो कधीही कॉन्फ्लिक्ट बद्दल बोलत नाही, संघर्ष येऊ शकतात आणि संघर्ष कसे सोडवले पाहिजे त्याच्याबद्दल तो बोलत नाही. ठीक आहे, जे की रॉंग आहे. हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला दिलेला आहे फॉलेट इनी, MP फॉलेट नावाची, मेरी पार्कर फॉलेट नावाची एक विचारवंत आहे, तिने हा दिलेला. आपल्या सिरीजमध्ये आपण नंतर पाहूया, मेरी पार्कर फॉलेट बद्दल पण पाहूया. तिने हे सांगितलं होतं, ती हीच सांगते की संघर्षाला कधीही निगेटिव्ह म्हणून घेऊ नका, त्याला पॉझिटिव्ह म्हणून घ्या. त्याचं सोल्युशन कसं काढायला पाहिजे, विन विन सिच्युएशन कशी काढायला पाहिजे, ज्याच्यामुळे ऑर्गनायझेशनची ग्रोथ होईल, विकास होते संघर्षामुळे, ही आपल्याला फॉलेट सांगते. जो मायो याच्याबद्दल काही बोलत नाही. मायो ही रियालिटी ऍक्सेप्टच करत नाही की मॅनेजमेंट आणि वर्कर्समध्ये संघर्ष होऊ शकतात आणि त्या संघर्षाला तोंड देणे हे त्याचे काहीतरी आपल्याला सोल्युशन दिलं पाहिजे, याच्याबद्दल मायो काहीही बोलत नाही. या गोष्टीकडे तो कम्प्लिटली निग्लेक्ट करतो. ही सुद्धा आपल्या एल्टन मायोवर एक मोठी टीका होते. त्यामुळे एवढ्या चांगल्या गोष्टी सांगून सुद्धा मायो हा परफेक्ट नाहीये. त्यांनी ऑफकोर्स मानसिकतेबद्दल बोलून फार चांगली गोष्ट सांगितलेली आहे, परंतु एवढं सांगून सुद्धा मायो हा इम्परफेक्ट आहे त्याच्या थेअरीमध्ये, कारण तो फक्त मानसिकतेबद्दल बोलतो, तो पैशाबद्दल बोलत नाही. तो ऑर्गनायझेशनमध्ये पार्टिसिपेशन कसं करून घेईल, भागीदारी कशी करून घेतील लोकांना, त्याचं सहभागी कसं करून घेता येतील कर्मचाऱ्यांना, त्याच्याबद्दल बोलत नाही. तो जे संघर्ष होतो ऑर्गनायझेशनमध्ये त्याच्याबद्दल सुद्धा बोलत नाही. आणि अल्टिमेटली तो फक्त उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी कशी चांगली राहील या अजेंड्याने, याच ऑब्जेक्टिव्हनी त्याचे सगळे सिद्धांत सांगतो. ही त्याच्यावर होणारी टीका आहे. परंतु त्यामुळे तुम्ही मायोला निग्लेक्ट नाही करू शकत, कारण मायो हा पहिला होता ज्यांनी ह्युमन रिलेशन, मानवी संबंधांबद्दल बोलला, मानवांच्या मानसिकताबद्दल बोललं आणि मानसिकता ऑर्गनायझेशनमध्ये कशी प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते हे त्यांनी प्रॅक्टिकली दाखवलं सुद्धा. त्यामुळे एल्टन मायो ऑर्गनायझेशनमध्ये खूप खूप आवश्यक आहे. उद्या चालून ऑफिसर झाल्यानंतर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये लोकांची मानसिकता चांगली नसेल तर ती मानसिकता कशी सुधारली जाऊ शकते त्यावर आपण फोकस करायला पाहिजे. हे आपण कुठून शिकतो? हे आपण एल्टन मायोकडून शिकतो. ठीक आहे. त्यामुळे असे जे थिंकर्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स, हे तुमच्या फक्त एक्झामसाठीच इम्पॉर्टंट नाही आहेत. ऑफकोर्स एक्झामला तुम्हाला या गोष्टी अशा सोप्या भाषेमध्ये समजल्या की आन्सर रायटिंगला फार चांगला त्याचा फायदा होतो, परंतु फक्त एक्झामसाठी ज्या फायद्याच्या नसून उद्या चालून ॲडमिनिस्ट्रेटर बनल्यानंतर एक तुमच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये सुद्धा याचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे. त्यामुळे तुम्ही आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स हा जॉईन करू शकता, जो ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे. हा ऑफलाईन मोडमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर पुण्याला आपला ऑफलाईन कोर्स आहे अवेलेबल. तो 7 जुलैपासून, येत्या 7 जुलैपासून हा कोर्स तुम्हाला ऑफलाईन अवेलेबल असणार आहे. ऑनलाईन कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. तो आपल्या ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर तुम्हाला तो कोर्स अवेलेबल असेल. ते ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. तिथे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स तुम्हाला मिळेल. तो मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही दोन्ही भाषेमध्ये, ज्या भाषेमध्ये तुम्हाला पॉसिबल आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात, तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळणार, नोट्स सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकतात. फ्री डेमो लेक्चर्स पण आहेत तुम्हाला कळण्यासाठी की कसे आपला लेक्चर्स किती चांगल्या प्रकारे होतात. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मेंटरशिप सुद्धा, माझी पर्सनल मेंटरशिप सुद्धा मिळणार आहे. ओके. तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. जसं की माझा हा नंबर आहे 940 542 546 1. तर तुम्हाला पर्सनल मेंटरशिप पण मिळणार. तुम्हाला आन्सर रायटिंगचे सेशन सुद्धा अवेलेबल असणार आणि तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार. हे सगळे बेनिफिट्स आपण ऑफलाईन कोर्स आणि ऑनलाईन कोर्स या दोन्ही कोर्समध्ये देतो.
ठीक आहे. त्यामुळे काही डाऊट असेल कोर्स घेण्याच्या बाबतीत तर मला माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी अजून आपल्याला भरपूर थिंकर्स पाहायचे आहेत. ओके, आपण एल्टन मायो बद्दल पाहिलेलं आहे. अजून आपली ही सिरीज चालणार, त्यामध्ये नवीन नवीन वेगवेगळे थिंकर्स येत राहणार आणि तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही पूर्ण सब्जेक्ट इथे समजून घेणार. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन थिंकर सोबत. थँक्यू.